समाजामध्ये काही लोक स्वतः चुकीचं वागतात, स्वतः पाप करतात, पण त्याचं खापर, त्या चुकीचं खापर, त्या पापाचं खापर हे दुसऱ्याच्या डोक्यावरती फोडून एखाद्या निष्पाप व्यक्तीला बळी करतात किंवा निष्पापाचा बळी घेतात आणि स्वतः मात्र नामानिराळे राहतात. आणि अशाच लोकांचा खेळ मात्र जास्त दिवस टिकत नसतो आणि त्यांना कधी ना कधीतरी त्यांच्या कर्माची शिक्षा भोगायलाच लागते. आणि आज आपण अशाच पद्धतीची एक घटना बघणार आहोत. तारीख आहे 17 जानेवारी 2023, वेळ आहे रात्रीच्या साधारण 8च्या सुमाराची. आणि गाझियाबाद पोलिसांना अमरेंद्र नावाच्या एका व्यक्तीचा फोन येतो आणि तो सांगतो की GT रोडवरती एक अपघात झालेला आहे. त्या ठिकाणी एक महिला म्हणजे जखमी झालेली आहे आणि तिला एका ट्रकनं धडक दिलेली आहे आणि मी त्या ट्रकचा मालक बोलतोय आणि माझा हा जो ट्रक आहे तो ट्रक विक्रम नावाचा ड्रायव्हर चालवत होता आणि त्या विक्रमनं मला फोन करून ही माहिती दिलेली आहे आणि त्यामुळे मग मी तुम्हाला फोन केला आहे. अशा पद्धतीनं पोलिसांना त्या माणसाने माहिती दिली. त्यानंतर पोलीस जे आहेत ते घटनास्थळी पोहोचले. आता घटनास्थळ कोणचं होतं तर गाझियाबाद आहे. त्या ठिकाणचा धर्मकाटा हा परिसर आहे, त्या ठिकाणचा इंडस्ट्रीयल भाग आहे आणि त्या ठिकाणचा GT रोड आणि त्याच रोडवरती एका बाजूला एक महिला जखमी अवस्थेमध्ये पडलेली होती. आता पोलीस त्या ठिकाणी पोहोचले. आता त्या ठिकाणच्या पोलीस पोहोचल्यानंतर मग पोलिसांनी आणि त्या ठिकाणच्या लोकांनी मिळून त्या महिलेला MMG हॉस्पिटल जे आहे त्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, पण डॉक्टरांनी तिला मयत घोषित केलं. आता एका बाजूला पोलिसांनी तिला दवाखान्यामध्ये दाखल केलं होतं आणि दुसऱ्या बाजूला पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करायला सुरुवात केली होती. घटनेची सगळी माहिती घेतलेली होती, आजूबाजूला चौकशी केली होती आणि काही जागरूक नागरिक आहेत त्या नागरिकांनी ड्रायव्हरला पकडलेलं होतं आणि पोलिसांनी मग त्या ड्रायव्हरला ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्या ड्रायव्हरची गाडी जी आहे ती जप्त केली होती. आता तो जो ड्रायव्हर आहे त्याचं नाव आहे विक्रम. तो प्रचंड घाबरलेला होता आणि काही लोकांनी त्या विक्रमचं ज्याच्याकडून कबुली जबाब घेतला होता आणि त्याचं मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केलं होतं आणि तो पोलिसांना कबुली जबाब वगैरे देण्यात आला होता. आता दुसऱ्या बाजूला त्या महिलेची बॉडी जी आहे ती बॉडी पोस्टमॉर्टमला गेलेली आहे आणि काही वेळातच त्या महिलेची ओळखसुद्धा पटलेली होती. आता या महिलेचं नाव होतं मोनिका आणि गिरधरपूर सुनारसी नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये राहणारी ही तरुणी आहे आणि त्या परिसरामध्ये म्हणजे तिचा परिवार आणि ते सगळं त्या ठिकाणी होतं. त्या ठिकाणी मग पोलिसांनी ही सगळी माहिती तिथं पोहोचवलेली आहे. म्हणजे मोनिकाचा अपघाती मृत्यू झाला आहे ही माहिती तिच्या घरी कळली. आता घरी तिचा पतीचं नाव आहे अमृत, त्या अमृतला समजली. त्याच्यानंतर मग त्या पतीनं कविनगर पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि त्या ठिकाणी पत्नीचा अपघाती मृत्यू झाला आहे अशा पद्धतीची तक्रार त्यानं नोंदवलेली आहे. आणि आता ही एक सरळ साधी ओपन अशा पद्धतीची केस होती. एक महिला रस्त्यानं चाललेली होती, एक ट्रक येतो आणि तो ट्रक तिला धडक देतो आणि याच्यामध्ये त्या महिलेचा मृत्यू होतो. आणि त्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर जो आहे म्हणजेच तो आरोपी जो आहे तो आरोपी हा कबूल करतो की मी ह्याच पद्धतीनं तिला धडक दिलेली आहे आणि तिला मारलेलं आहे किंवा माझ्या धडकेमुळे ती मरण पावलेली आहे. म्हणजे या ठिकाणी आरोपी कोण आहे ते कळलेलं होतं, मयत कोण आहे ते कळलेलं होतं, घटना कशी घडलेली आहे हे सुद्धा कळलेलं होतं. म्हणजे या ठिकाणीच केसचा निकाल लागलेला होता. सगळं काही समोर दिसत होतं, पण बऱ्याच वेळा जसं दिसतं तसं नसतं. आता या ठिकाणी सुद्धा अशीच अवस्था झालेली होती. आता पोलिसांच्या मनामध्ये काही शंका होत्या. पहिली शंका, ही महिला रात्रीच्या वेळी इथं काय करत होती. दुसरी गोष्ट, काही लोकांनी ड्रायव्हरचा कबुली जबाब घेतला आणि तो रेकॉर्ड केला होता. आता खरं तर हे काम पोलिसांचं आहे आणि पोलीस त्या पद्धतीने करणार. मग या लोकांनी या ड्रायव्हरचा जबाब का घेतलेला होता, रेकॉर्डिंग का केलं होतं. तिसरी गोष्ट, हा जो मृत्यू आहे तो ट्रकच्या धडकेनं झाला आहे असं वाटत नव्हतं, कारण ट्रकची धडक झाल्यानंतरची अवस्था ही वेगळी आणि ती जी महिला होती त्या महिलेवर झालेल्या जखमा ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या वाटत होत्या. आणि काही लोक या प्रकरणामध्ये जरा जास्तच लक्ष घालत होते आणि त्यामुळे पोलिसांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत होती. आणि मग म्हणजे जोपर्यंत पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येत नाही तोपर्यंत पोलिसांनी वाट पाहिली आणि 19 जानेवारीला हा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला आणि याच्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली. ती म्हणजे मुळामध्ये या महिलेचा मृत्यू हा अपघातामध्ये झालेला नव्हता, तर या मोनिकाचा गळा आवळून आणि तोंड दाबून तिची हत्या करण्यात आलेली होती.
आता प्रश्न हा होता की मग तो जो ड्रायव्हर आहे त्या ड्रायव्हरनं हे सगळं कबूल का केलेलं होतं आणि त्यानं तशा पद्धतीचा जबाब का दिला होता. आता यावेळेस पोलिसांनी त्या ड्रायव्हरची अजून कसून चौकशी केली आणि एका बाजूला त्याची चौकशी झाली, दुसऱ्या बाजूला या महिलेच्या घरातील जी मंडळी आहेत त्या मंडळींकडून सुद्धा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आता ही मोनिका जी आहे ती या भागामध्ये कशासाठी आली होती याच्याबद्दलची पण पोलिसांनी माहिती काढली. ती कुठं आली, काय आली, कशासाठी आली, कुठं थांबली होती, काय काय हे सगळं त्यांनी काढलं आणि या सगळ्या माहितीच्या आधारे पोलिसांनी या मोनिकाच्या शेजारी राहणारा चरण सिंह, याचं वय साधारणपणे 50 वर्ष, याचा सुपुत्र रोहित सिंह, याचं वय साधारण 25-30च्या आसपासचं, आणि या रोहितचा मित्र संदीप, या तिघांना ताब्यात घेतलं आणि या सगळ्या प्रकरणाचा पर्दाफाश केलेला होता. म्हणजे सुरुवातीला जे प्रकरण हे अपघात आहे असं समोर आलं होतं ते प्रकरण एकदम वेगळ्या पद्धतीचं आणि विचित्र अशा पद्धतीचं होतं. तर गिरधरपूर हा भाग आहे, हे गाव आहे आणि या गावामध्ये अर्जुन नावाचा तरुण राहतो आहे आणि साधारण 16 वर्षापूर्वी या तरुणाचं लग्न मोनिका नावाच्या एका सुंदर आणि सुशील अशा पद्धतीच्या तरुणीबरोबर ते झालेलं आहे आणि त्यानंतर त्यांना 2 मुलं झाली, त्यांचा संसार चालू झालेला आहे, सगळं काही सुखाने आनंदाने चालू होतं. आता यांच्या घराच्या शेजारी चरणसिंग नावाचा एक गवंडी राहत होता, राजमिस्त्री राहत होता आणि तो लोकांची घरं वगैरे बांधायचा. आता हा जो चरणसिंग आहे त्याचंही लग्न झालेलं होतं, मुलं बाळं वगैरे सगळं तिथं होतं, पत्नी बायका पोरं सगळं होतं, संसार वगैरे चांगला चाललेला होता, काही 4 पैसे चांगल्या पद्धतीने कमवत होता. पण हा चरणसिंग आणि ही मोनिका यांच्यामध्ये जवळीक निर्माण झाली आणि गुपचूप यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या. आता दोघांची लग्न झालेली होती, दोघांना चांगले जोडीदार होते, दोघांना मुलं बाळं होती, दोघांचा संसार होता, तरीही या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून यांचा हा सगळा प्रकार, अनैतिक संबंधाचा प्रकार चालू होता. आता हे प्रकरण त्या मोनिकाच्या पतीला म्हणजे अमृतला समजलं आणि चरणसिंग याच्या बायकोला, त्याच्या घरच्यांना पण समजलं. सगळीकडे गावामध्ये या गोष्टीची चर्चा झाली होती. त्यामुळे दोन्ही परिवारामध्ये प्रचंड वादंग निर्माण झालं होतं, भांडणं निर्माण झाली होती, वादावादी निर्माण झाली होती, गोंधळ चालू होता आणि गोंधळ चालू होता. दोघांच्याही घरच्यांनी यांच्या ह्या अनैतिक लफड्याला विरोध केलेला होता, तरीही हे दोघं सुधारलेले नव्हते. त्यांचं अफेअर जे आहे ते चालूच होतं. आता या दोघांना गावामध्ये भेटायला जमत नव्हतं, यामुळे यांनी GT रोड आहे त्या ठिकाणचं एक हॉटेल आहे, त्या हॉटेलवरती हे दोघंजण जायचे आणि तिथं जाऊन मौज मजा करायचे आणि नंतर परत घरी यायचे. अशा पद्धतीने यांचं हे प्रकरण पाठीमागच्या 9 वर्षापासून चाललेलं होतं. आता यांची मुलं जी आहेत ती लहानाची मोठी झालेली होती, वयात आलेली होती, पण तरीही यांना अजूनही कळलेलं नव्हतं आणि त्यांचं मात्र अनैतिक संबंध चाललेले होते. आता काही दिवसापासून ही जी मोनिका आहे ती चरणसिंगकडे एक घर मागत होती आणि ती म्हणत होती की हा जमाना जो आहे तो जालिम आहे, ही दुनिया जी आहे ती बेदर्दी आहे आणि त्यामुळे तू मला एक घर घेऊन दे आणि मग त्या ठिकाणी आपण दोघंच राहू, तू आणि मी. आणि याच्यासाठी मग ती त्याच्या पाठीमागं लागली होती, नवीन घर घे, नवीन घर घ्यायचं आहे, नवीन घर घ्यायचं आहे. पण हा तिला नवीन घर घेऊन देऊ शकत नव्हता आणि त्याच्यामुळे यांच्यामध्ये वाद निर्माण होत होता. आता हे घराची बातमी जी आहे ती बातमी हा जो चरणसिंग आहे त्याचा मुलगा रोहित, त्या रोहितला समजली. आता आपला चारित्र्यसंपन्न बाप एका महिलेला म्हणजे त्या मोनिकेला घर देणार आहे हे कळल्यानंतर मग त्या रोहितनं आपल्या परमपूज्य वडिलांना अत्यंत प्रेमाने आणि अत्यंत आदराने समजून सांगितलं की जर समजा तुम्ही तिला घर दिलं तर मी तुमच्यासमोर असं करेल, मी तुमच्यासमोर म्हणजे तुमच्याशी असं वागेल, तसं वागेल. अशा पद्धतीनं पूज्य पिताजींना त्यानं प्रेमानं धमकी दिलेली आहे आणि त्यामुळे मग बाप काय समजायचं ते समजला आणि त्यानं हे टाळायला सुरुवात केली की बाबा मी ती घर मागते आणि हा माणूस जो आहे तो टाळत होता. आता या सगळ्यामध्ये याचं टेन्शन वाढायला लागलं, कारण ती त्याच्यावरती दबाव टाकत होती, तू जर मला घर नाही दिलं तर मग मी असं करेल तसं करेल, असंही ती म्हणत होती. म्हणजे हा मोनिकाला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होता, ती काय ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती. आता याच्यामुळे हा चरणसिंग पण आता वैतागलेला होता आणि अगोदर 9 वर्ष मौज मजा केली, पण आता मात्र हे सगळं त्याच्या अंगलटी आलेलं होतं, डोक्यावरती बसलेलं होतं आणि त्यामुळे मग त्यानं ही जी बाब आहे ती बाब आपल्या सुपुत्राला म्हणजे रोहितला सांगितली आणि आता याच्यातनं मार्ग कसा काय काढायचा. आणि यानंतर मात्र या पितापुत्रांनी प्लॅन केला आहे नेहमीप्रमाणे त्या मोनिकाला हॉटेलवरती बोलावून घ्यायचं आणि त्यानंतर तिची हत्या करायची आणि ही जी हत्या आहे किंवा हा जो खून आहे तो गुन्हा दुसऱ्याच्या माथी मारायचा, अशा पद्धतीनं यांचा हा प्लॅन होता. आता हा रोहित जो आहे तो त्यांचा जो परिसर आहे त्या परिसरामध्ये एक चायनीजची गाडी लावायचा आणि त्याच्याबरोबरती त्याचा एक मित्र होता, त्याचं नाव आहे संदीप. तर हे दोघं मित्र मिळून चायनीजची गाडी तिथं काम करायची, मग त्यांचीच गाडी होती. तर यामुळे यांनी या मोनिकाच्या मर्डरमध्ये त्या संदीपला सुद्धा सामील करून घेतलेलं होतं. तारीख आहे 17 जानेवारी 2023. आता या चरणनं
म्हणजे या प्रियकरानं मोनिकाला म्हणजे त्या प्रेयसीला फोन केलेला आहे आणि सांगितलं की आज दुपारी आपण त्या ठरलेल्या हॉटेलवरती भेटूया, मौज मजा करूया. अशा पद्धतीने या दोघांचा मौज मजेचा प्लॅन ठरलेला आहे आणि त्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे दुपारी साधारण 1:45च्या सुमारास म्हणजे 2-2:45च्या सुमारास मोनिका आणि तिचा चरण हे दोघंही त्या ठरलेल्या हॉटेलमध्ये गेले आणि पुढच्या 4 तास यांची आतमध्ये मौज मजा चाललेली होती. आता ही सगळी मौज मजा 4 तास झाल्यानंतर मग आता हे म्हटले आता चला आपल्याला बाहेर जायचं आहे. त्यानंतर ते रूममधून बाहेर पडले पण बाहेर लोकांची प्रचंड गर्दी होती 6च्या सुमारास. त्यावेळेस मग यांनी विचार केला की आपल्याला लोक पाहतील आणि मग आपल्याला परत बदनामी होईल वगैरे वगैरे. त्यामुळे हे दोघंही प्रियकर प्रेयसी जे आहेत ते पुन्हा त्या हॉटेलमध्ये शिरले आणि पुन्हा ते मौज मजा करायला त्यांनी सुरुवात केली आणि 2 तासाची मौज मजा झाल्यानंतर रात्रीच्या साधारण 8च्या सुमारास हे दोघंही त्या रूममधून बाहेर पडले. आता त्या भागामध्ये रोहित जो आहे तो एक वॅगनर गाडी आहे ती घेऊन तिथं थांबलेला होता. आता इकडं बाप त्या मोनिकाच्या बरोबर हॉटेलमध्ये मौज मजा करत होता आणि हॉटेलच्या बाहेर त्याचा मुलगा मोनिकाला मारण्याचे प्लॅन करत होता. आणि आता बाप त्या मोनिकाला घेऊन त्या गाडीपाशी आलाय, वॅगनर गाडीच्या जवळ आलाय आणि नंतर तिला त्या गाडीमध्ये बसवलं आणि यांनी ती गाडी एका आडबाजूला नेली किंवा निर्मनुष्य ठिकाणी नेली आणि या ठिकाणी या बाप लेकांनी त्या मोनिकाच्या तोंडामध्ये कापसाचा बोळा कोंबला आणि तिचा गळा आवळायला सुरुवात केली आणि काही वेळातच तिचा खून केला, तिची हत्या केली आणि तिचा मृतदेह रस्त्यामध्ये टाकून दिला. याच्यानंतर हा जो रोहित आहे म्हणजे मुलगा आहे त्यानं त्याचा मित्र संदीप याला फोन केला, त्याला बोलवलं आणि त्यानंतर त्यांनी पुढचा प्लॅन केला. आता त्या बाजूनं एक ट्रक चाललेला होता. रस्त्यानं ट्रक जात असताना यांनी त्या ट्रकचा पाठलाग केला वॅगनर गाडीनं आणि ती वॅगनर गाडी त्या ट्रकच्या समोर आडवी घातली आणि त्या ट्रकचा जो ड्रायव्हर होता त्याला खाली उतरवला, त्याला बेदम मारहाण केली आणि तुझ्या गाडीमुळे, तुझ्या गाडीच्या धडकेमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे आणि तिचा मृतदेह पाठीमागं पडलेला आहे असं त्यांनी सांगितलं. आणि त्याला इतकं मारलं की हा अपघात मीच केलेला आहे अशा पद्धतीनं त्या ड्रायव्हरनं कबूल केलं आणि त्याचे व्हिडिओ यांनी काढले आणि त्या ड्रायव्हरनं मालकाला फोन पण केला आणि ट्रक धडकलाय वगैरे असं सांगितलं आणि मग त्या मालकानं पोलिसांना कळवलं आणि मग पोलिसांनी त्या ट्रक मालकाला वगैरे ताब्यात घेतलं आणि नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आणि त्यावेळी दूध का दूध आणि पाणी का पाणी झालेलं होतं आणि त्यानंतर मात्र या 3 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. अशा पद्धतीनं हे प्रकरण समोर आलेलं होतं. आता जे माध्यमातून पुढं आलं ते मी तुमच्यासमोर मांडले आणि अजून याच्यामध्ये काही नवीन माहिती पण आपल्यासमोर येऊ शकते. आता या सगळ्या प्रकरणामधून आपण धडा काय घ्यायचा तर आपल्या घरातील व्यक्ती मग ती कोणतीही असो, लहान असो मोठी असो, जर ती चुकीचं वागत असेल तर त्या व्यक्तीला पाठीशी घालू नका किंवा त्या व्यक्तीला चुकीमध्ये साथ देऊ नका, तर त्या व्यक्तीला वेळीच सावध करा. कारण या व्यक्तीमुळे संपूर्ण संसार उद्ध्वस्त होऊ शकतो, जे या प्रकरणामध्ये झालेलं आहे. दुसरी गोष्ट, जो जोडीदार अनैतिक गोष्टी करतो त्या जोडीदाराला धडा शिकवण्याच्या भानगडीमध्ये कधीही पडू नका. उलट आपला जोडीदार जर चुकीचा वागत असला तर स्वतः आपण दुःखी होण्याचं काही कारण नाही आहे, तर आपण मात्र आपलं आयुष्य आनंदाने आणि सुखाने जगावं. कारण ज्याला त्याला त्याच्या कर्माची फळं भोगायला लागतात, त्याच्या पापाची फळं त्याला पूर्णपणे भोगायला लागणारे आज ना उद्या हे जे अनैतिक भस्मासूर आहेत ते स्वतःच्याच हाताने स्वतःचं भस्म करून घेतात आणि हे पाठीमागच्या आपण प्रत्येक वेळी पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे यांना भस्म करण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका, तर हाच वेळ स्वतःच्या भल्यासाठी द्या, स्वतःच्या करिअरसाठी द्या, स्वतःच्या आनंदासाठी द्या, स्वतःच्या सुखासाठी द्या. तिसरी गोष्ट, कोणतीही अनैतिक गोष्ट हे सुरुवातीला अत्यंत चांगली वाटते, आनंदी वाटते, मौज मजेची वाटते, पण त्यानंतर मात्र त्याचे जे दुष्परिणाम असतात ते दुष्परिणाम पूर्ण तो जो इतक्या दिवसाचा आनंद आहे तो पूर्णपणे उद्ध्वस्त करतो आणि माणसाचं आयुष्यही उद्ध्वस्त करतो. आता ही गोष्ट आपण प्रत्येक गोष्टीतनं सांगतोय, प्रत्येक स्टोरीतनं सांगतोय, तरी काही लोक तशाच पद्धतीनं वागतात आणि नंतर त्यांना त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. शेवटी जसं ज्याचं कर्म आहे तसे त्याला फळ भोगायला लागतील. आता याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा मला जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन क्राईम स्टोरीसह. तोपर्यंत धन्यवाद.